विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण आपल्या BA फर्स्ट इयरमधील लोकप्रशासनाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती हा भाग पाहिलेला आहे. आज आपल्याला आपल्या BA फर्स्ट इयरमधील पहिल्या युनिटमधील शेवटचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे लोकप्रशासनाचे महत्त्व. हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. लोकप्रशासनाचे महत्त्व स्पष्ट करा किंवा लोकप्रशासनाचे महत्त्व वाढलेले आहे हे स्पष्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न 10 मार्कासाठी किंवा 5 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. त्यावेळेस तुम्हाला लोकप्रशासनाचं महत्त्व स्पष्ट करावं लागेल. त्याउपरी आपल्याला असं म्हणता येईल की लोकप्रशासन हे एक अत्यंत महत्त्वाचा भाग आज बनलेला आहे. कारण आपण लोकप्रशासनाचं स्वरूप आणि व्याप्ती जाणून घेतली, त्यानंतर आपल्याला लोकप्रशासनाची आवश्यकता किंवा महत्त्व कशासाठी आहे हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपण पाहिलेलं आहे की पूर्वी लोकप्रशासनाला फक्त पोलिसी स्वरूपाचे कार्य करावे लागत होते, परंतु आज लोकप्रशासनाच्या कार्यामध्ये बदल झालेला आहे. लोकप्रशासनाला पोलिसी स्वरूपाच्या कार्याबरोबरच कल्याणकारी स्वरूपाचे कार्यसुद्धा पार पाडावे लागत आहेत. त्यामुळे लोकप्रशासनाच्या कार्यामध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळेच लोकप्रशासनाचं महत्त्व वाढलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. कल्याणकारी राज्य, त्यामुळे राज्याच्या यंत्रणेच्या कार्यामध्ये सतत होणारी वाढ, यामुळे लोकप्रशासनाचं महत्त्व आज दिवसेंदिवस वाढत आहे. त्याशिवाय सध्याच्या काळामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्या नवनवीन समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाच्या कार्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. लोकप्रशासन सुसंस्कृत जीवनाचे एक रक्षक असून सुधारणा व परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण साधने असं म्हटलं जातं. या संदर्भात चार्ल्स बियर्डचं मत आहे की लोकप्रशासनाइतके दुसरे कोणतेही सामाजिक शास्त्र उपयोगी पडत नाही. सभ्य सुसंस्कृत समाजाचे कार्य पूर्ण करण्यासाठी प्रशासन हे एक शास्त्र, तत्वज्ञान आणि व्यवहार या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे असं चार्ल्स बियर्डचं मत आहे. शासन कोणत्याही प्रकारचे असो, वेगवेगळ्या देशामध्ये आपण पाहतो हुकुमशाही आहे, लष्करशाही आहे, लोकशाही आहे, अध्यक्षीय लोकशाही, संसदीय लोकशाही आहे. कोणत्याही देशामध्ये कोणत्याही प्रकारची शासन व्यवस्था असो, परंतु त्या देशामध्ये प्रशासन हा घटक, लोकप्रशासन हा घटक अस्तित्वात असतोच. लोकशाही व लोककल्याणकारी व्यवस्थेत त्याचे महत्त्व अधिकच मोठ्या प्रमाणात आहे. हर्मन फायनर नावाचा विचारवंत असं म्हणतो की कोणत्याही देशाची राज्यघटना कितीही चांगली असली तरी, त्याचे मंत्री योग्य असले तरी, दक्ष प्रशासकाशिवाय म्हणजे चांगल्या प्रशासनाशिवाय देशाचा शासन कारभार यशस्वी होऊ शकत नाही, असं हर्मन फायनर नावाचा विचार करतो. म्हणजे प्रशासनाचं, लोकप्रशासनाचं महत्त्व किती मोठं आहे, किती जास्त आहे यावरून आपण लक्षात येतं. लोकप्रशासनाचं महत्त्व सांगत असताना आपण या 6-7 मुद्द्याच्या आधारे लोकप्रशासनाचं महत्त्व स्पष्ट करू शकतो. त्यातला पहिला मुद्दा आहे समाजात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं साधन म्हणजे लोकप्रशासन. आपण पाहतो आहोत की समाजात शांतता व सुव्यवस्था ठेवणे हे कोणत्याही शासनाचं प्रमुख आणि महत्त्वाचं कार्य आहे. हे प्रथम कार्य आहे. कारण शांतता आणि सुव्यवस्था असल्याशिवाय समाजातील पुढील कोणतीही कार्य चांगल्या पद्धतीने अंमलात येऊ शकत नाही किंवा राबवली जात नाही. शासनाने कितीही जनतेच्या योजना चांगल्या पद्धतीने आखल्या आणि त्या अंमलात आणायचं ठरवलं तर त्या आणल्या जाऊ शकत नाही. त्यासाठी समाजात शांतता व सुव्यवस्था ठेवणं अत्यंत महत्त्वाचं काम प्रशासनाचं असतं. प्रामुख्याने नागरिकाच्या जीविताचं आणि वित्ताचं रक्षण करणे. समाजामध्ये वेगवेगळे दंगे, चळवळी घडून येतात, आंदोलन घडून येतात, अशा वेळी त्यावर नियंत्रण ठेवणे, त्याचबरोबर नागरिकांमधील वाद मिटवणे हे कार्य प्रशासकीय यंत्रणेद्वारे पार पाडलं जातं. त्यासाठी शासनाचा जो काही गृह विभाग आहे आणि गृह विभागामध्ये काम करणारे जे काही प्रशासकीय घटक आहेत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. म्हणून सर्वात प्रथम लोकप्रशासनाचं महत्त्वाचं पहिला मुद्दा आहे तो म्हणजे समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था ठेवणे. बेसिक मूलभूत महत्त्व आपण म्हणू शकतो. दुसरा आहे समाजाचा आर्थिक सामाजिक विकास घडवून आणणे, त्याचबरोबर समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं महत्त्वाचं साधन आहे. दुसरा मुद्दा आहे लोकप्रशासन हे समाजाचा विकास आणि आर्थिक परिवर्तनाचे एक महत्त्वाचं साधन आहे. त्याचं कारण असं आहे की लोकप्रशासन विकास आणि परिवर्तनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण कार्य करतं. कोणत्याही देशाचे प्रशासन तेथील जनतेची बुद्धिमत्ता आणि विवेकशीलतेचा आरसा असतो, ज्यामध्ये त्याची गुण, इच्छा, आकांक्षा यांचं समावेश होत असतो. प्रामुख्याने समाजामध्ये विकास घडवून आणण्यासाठी समाजातील ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत, धोरणं आहेत, त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रशासन करत असतं.
जरी शासन ठरवत असलं तरी त्या पोहोचण्याचं काम प्रशासन करत असतं. म्हणजे समाजामध्ये सामाजिक समता प्रस्थापित करणे म्हणजे सामाजिक विकास घडवून आणण्याची जबाबदारी ही प्रशासनाच्या माध्यमातून होत असते. म्हणून लोकप्रशासन हे समाजाच्या विकासाचे एक महत्त्वाचं साधन आहे. त्याचबरोबर समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणे, शासनाच्या वेगवेगळ्या योजना जर लोकांपर्यंत पोहोचल्या तरच लोकांमध्ये परिवर्तन होऊ शकतं, समाजामध्ये परिवर्तन होऊ शकतं. म्हणून समाजाच्या विकासाचा आणि परिवर्तनाचे एक महत्त्वाचं साधन म्हणून लोकप्रशासनाकडे पाहिलं जातं. तिसरा मुद्दा आहे शासनाच्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी करणे. शासन, मी तुम्हाला सांगितलं की अनेक योजना शासन तयार करतं. त्यामध्ये आताच नवीन तयार झालेली लाडली बहीण योजना असेल, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना असतील, त्याशिवाय घरकुल आवास योजना असतील, त्यानंतर तुमच्या शिष्यवृत्तीच्या वेगवेगळ्या योजना असतील. अशा अनेक योजनांची ध्येय धोरण शासन त्यांच्या स्तरावर ठरवत असतं, परंतु त्या ध्येय धोरणाची योग्य आणि चांगली अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनावर असते. आणि प्रशासन हे अशा ध्येय धोरणाची वेगवेगळे कायदे असतील, ध्येय धोरण असतील, त्याची अंमलबजावणी करणं म्हणजे ते जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून होत असतं. त्यासाठी प्रशासनाची विशिष्ट अशी रचना आहे. केंद्र स्तरावरचं प्रशासन आहे, राज्य स्तरावरचं प्रशासन आहे आणि स्थानिक स्तरावरचं जिल्हा प्रशासन आहे. त्याचबरोबर काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. अशा वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून या ध्येय धोरणाची अंमलबजावणी प्रशासन करत असतं. म्हणून हा एक लोक प्रशासनाचा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आहे लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे किंवा लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी लोक प्रशासनाचं महत्त्व आपल्याला असं म्हणता येईल. मी तुम्हाला या संदर्भात सांगितलेलं आहे. लोककल्याणकारी राज्य म्हणजे काय, तर जनतेच्या व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याच्या कल्याणाची जबाबदारी ज्या शासन व्यवस्थेवर असते तिथं लोककल्याणकारी राज्य आहे असं म्हटलं जातं. भारताने सुद्धा लोककल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे. पूर्वी पोलिसी स्वरूपाचं राज्य होतं, परंतु आज लोककल्याणकारी राज्य असल्यामुळे पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या 3 मर्यादित गरजा होत्या फक्त, परंतु आज त्या गरजासोबतच शिक्षण आहे, आरोग्य आहे, पाणी पुरवठा आहे, स्वच्छता आहे, अशा अनेक गरजा मानवाच्या निर्माण झालेल्या आहेत. या गरजांची पूर्तता ही शासनाच्या माध्यमातून केली जाते. व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याच्या संबंध व्यवस्थेची काळजी घेण्याचं काम, त्याची देखभाल करण्याचं काम आज भारतातील शासन करत आहे. म्हणून प्रशासन करत आहे. म्हणून लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी सुद्धा लोकप्रशासनाचं महत्त्व असं म्हटलं जातं. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे की बाळ आईच्या पोटात असताना सुद्धा त्या महिलेसाठी माता जननी योजना, बाळ चांगलं सुरक्षित सुदृढ पद्धतीने पोषण व्हावं, जन्माला यावं, या दृष्टिकोनातून माता जननी सुरक्षा योजना शासनाने सुरू केली. बाळ जन्माला आल्याच्या नंतर वेगवेगळ्या लसीकरण मोहिमा त्यासाठी शासनाने सुरू केल्या. त्याचबरोबर शिकत असताना त्याला मोफत शिक्षण देण्याची पद्धत शासनाने सुरू केली आहे. त्यानंतर शिकत असताना पुढे त्याला शिष्यवृत्तीची योजना सुरू केली आहे. अशा अनेक वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शासन व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याची देखभाल करण्याचं काम करत आहे. म्हणून लोककल्याणकारी राज्य भारतामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून लोकप्रशासनाचं महत्त्व आपल्याला असं म्हणता येईल. त्याचबरोबर राजकीय सुव्यवस्था निर्माण करणे. वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शासन व्यवस्था असते. मी तुम्हाला सांगितलं हुकुमशाही असेल, राजेशाही असेल, लोकशाही असेल. यामध्ये राजकीय व्यवस्था चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवण्याचं काम सुद्धा प्रशासनाला पार पाडावं लागतं. संसदीय लोकशाहीमध्ये किंवा लोकशाहीमध्ये 5 वर्षांनी निवडणुका होत असतात आणि शासन गेल्याच्या नंतर सुद्धा ते 5 वर्ष संपल्याच्या नंतर सुद्धा प्रशासने अविरतपणे काम करत असतं. अशा वेळी शासनामध्ये, शासनाच्या कार्यामध्ये कुठेही खंड पडू न देता राजकीय व्यवस्था टिकवून ठेवण्याचं काम किंवा सुव्यवस्थितरित्या राखण्याचं काम प्रशासनाला करावं लागतं. म्हणून लोकप्रशासनाचं महत्त्व त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे दुर्बल घटकांच्या संरक्षणासाठी लोकप्रशासनाचं महत्त्व. समाजातील जे काही दुर्बल घटक आहेत, महिला आहेत, अपंग आहेत, वृद्ध आहेत, त्याचबरोबर समाजातील मागास आहेत, दलित आहेत, अशा संरक्षणासाठी प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळे आयोग शासनाने निर्माण केले. त्या संबंध आयोगाचे आयोगाचं कार्य प्रशासनाच्या माध्यमातून पार पाडलं जातं. अनुसूचित जाती जमातीसाठी आयोग आहेत, त्याचबरोबर महिलांसाठी आयोग आहेत, अल्पसंख्याकांसाठी आयोग आहेत, वृद्धांच्या कल्याणासाठी, अपंगांच्या कल्याणासाठी, दिव्यांग आपण म्हणतो त्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळे कमिशन आयोग आहेत, मंडळ आहेत. या आयोग आणि मंडळाच्या माध्यमातून या दुर्बल घटकांचं संरक्षण करण्याचं काम प्रशासन करत असतं. त्यामुळे लोकप्रशासनाचं महत्त्व त्या दृष्टिकोनातून आहे. त्याशिवाय जनमत तयार करणे. जनमत तयार करणे म्हणजे काय, तर शासनाने ज्या काही योजना आखलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत, त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आणि
जनतेची इच्छा काय आहे या दृष्टिकोनातून शासनाला सांगण्याची जबाबदारी सुद्धा प्रशासनावर आहे. म्हणजे जनमत तयार करणे, जनतेची मागणी काय आहे, जनतेचं शासनाप्रती धोरण काय आहे, मत काय आहे हे तयार करण्याचं काम सुद्धा लोकप्रशासनाला करावं लागतं. त्यानंतर आहे आणखी एक आपल्याला सांगते जनसंपर्क करणे. शासनाच्या कार्याची माहिती जनतेला देणे आणि जनतेच्या त्या संदर्भाने काही अडीअडचणी आहेत का, तक्रारी आहेत का याची माहिती शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा लोकप्रशासनाचं आहे. या दृष्टिकोनातून लोकप्रशासनाचं महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणं आणि जनतेचे त्या संदर्भाने काही अडचणी आहेत का, काही तक्रारी आहेत का, त्या तक्रारीची दखल शासनाला कळविणे आणि शासनाने त्यावर काय उपाययोजना केली आहेत याची माहिती लोकांपर्यंत पोहोचणे या दृष्टिकोनातून लोकप्रशासनाचं महत्त्व आहे. लोकप्रशासनाचं महत्त्व अशा वेगवेगळ्या 7 ते 8 मुद्द्याच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला की लोकप्रशासनाचे महत्त्व स्पष्ट करा, हे आपल्याला त्या माध्यमातून सांगता येईल. ठीक आहे, इथं तुमचं पहिलं युनिट संपलेलं आहे. नंतरच्या दशकेला आपण दुसरं युनिट अभ्यासू.